Good morning, students. Our subject is general science. Topic is the muscular system and digestive system in human beings. What is the muscular system and digestive system in our human body? Various type of systems present. For example, respiratory system, digestive system, reproductive system, muscular systems, etc. So today we will discuss about the muscular system. Firstly, we discuss about the muscles. What is the muscles? Muscles are a bundle of fibers that can relax and contract as required. मसल्स काय मसल हे असं एक बंडल ऑफ फायबर आहे ते काय होतात रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट होतात ॲज रिक्वायर्ड. आता आपण एक एक्झाम्पल बघूया इथे. जसं की आपण याच्यामध्ये बघतो जिम मध्ये किंवा मग असं एखाद्या कुस्तीमध्ये बघत असतो बॉडी बिल्डरचे जे हे असतात बायसेप्स असतात त्यांनी असा हात केल्यावर त्यांच्या इथं हे जे फॉर्म होतं जो हा जो इथे हा फॉर्म होतो हार्डनेस इथे जे हार्डनेस येते त्याला काय इथे काय म्हणतात त्यांना इथे जे सगळे असतात हे काय प्रेझेंट असतात ते काय असतात मसल्स. आता ह्या डेफिनेशन नुसार जाऊया. रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कसं. आता हा हँड आहे सपोज आपला हा आपला नो मुवमेंट मध्ये नो मुवमेंट हे जे आहे आपले हे मसल्स हे काय इथं रिलॅक्स मसल्स आणि तेच आपण मुवमेंट मध्ये बघूया. मुवमेंट मध्ये जसं की मी इथे एक एक्झाम्पल सांगितलं होतं आपण हात नो मुवमेंट म्हणजे फक्त असा ठेवलेला आहे. असा हात ठेवला की इथे आपल्याला कुठलाच हार्टबीट जाणवत नाही आणि कुठला मसल्स पण जाणवत नाही. आता तेच आपण मुवमेंट मध्ये घेतलंय. मुवमेंट मध्ये इथे काय घेतलंय जिम मध्ये एखादे वेट उचलत असतो तेव्हा हे इथे वेट घेतलेले आहे. आता हे मुवमेंट मध्ये मग हे वेट उचलल्यानंतर हे सगळं हा ताकद लागल्यानंतर हे जे इथे फॉर्म होतं हे काय येतात सगळे मसल्स. मग त्यांनी इथे डेफिनेशन मध्ये काय सांगितलं होतं मसल याच्यामध्ये काय सांगितलंय व्हॉट इज द मसल्स. मसल्स आर अ बंडल ऑफ फायबर दॅट कॅन रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट ॲज रिक्वायर्ड. इथे काय झाले ते रिलॅक्स झालेले इथे जर कुठलीच मुवमेंट नाहीये काहीच नाही इथे काय झाले ते कॉन्ट्रॅक्ट झाले. कॉन्ट्रॅक्ट मसल्स मग हे काय इथं कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. या मसल्स मध्ये अजून दोन टाइप आहेत व्हॉलंटरी muscles, voluntary muscle and involuntary muscles. Firstly, we discuss about the voluntary muscles. What is the voluntary muscles? Voluntary muscles is also called as the skeletal muscles. Skeletal. The muscles. What is the muscles used in action is called as a
voluntary muscles. The muscles used in actions. काय ते जे व्हॉलंटरी मसल्स कशामध्ये यूज केले जातात? ऍक्शन मध्ये. स्केलेटल मसल्स म्हणजे कशामध्ये नेमकी जे आपल्या बोनला अटॅच असतात त्याला काय म्हणतात? व्हॉलंटरी मसल्स. हे जे मसल्स ते फक्त बोनशी रिलेटेड असतात. बोन्सच्या तिथे जे मसल्स असतात त्याला फक्त व्हॉलंटरी मसल्स म्हणतात. बाकीकडे हे कुठेच सापडत नाही. मग बाकीकडे कुठल्या टाईपचा मसल सापडतो? तर इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी मसल्स. इनव्हॉलंटरी मसल्स मध्ये काय येतं? इथे कसे स्केलेटल मसल्स आले, इथे सगळे काय येतात? स्मूथ मसल्स येतात. स्मूथ मसल्स म्हणजे आपल्या स्टमकच्या तिथे, हार्टच्या तिथे जे काय मसल्स येतात ते कुठल्या टाईप मध्ये येतात? इनव्हॉलंटरी मसल्स. कळलंय? आपण आता काय बघितलंय? मसल्स. व्हॉट इज द मसल्स? मसल्स आर द बंडल ऑफ फायबर दॅट कॅन बी रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट ॲज रिक्वायर्स. ह्या डायग्राम वरून लक्षात आलं असेल मसल्स म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये मसल्स कुठे कुठे प्रेझेंट असतात. कॉमन एक्झाम्पल साठी हे एकदम कॉमन एक्झाम्पल आहे की जे आपण डेली रुटीन मध्ये बघत असतो किंवा आपण बसल्या बसल्याही तिथे ट्राय करू शकतो. हे ते मुवमेंट मध्ये, नो मुवमेंट मध्ये कसे कॉन्ट्रॅक्ट होतात, कुठल्या जर मुवमेंट असेल तर ते काय होतात? ते कॉन्ट्रॅक्ट होतात. मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले तिथे हा जो हार्डनेस फाउंड होतो तिथे काय येतात? पूर्ण मसल्स तिथे प्रेझेंट असतात. आणि इथे काय झाले ते हे फक्त रिलॅक्सेशन हे असे पूर्ण हे करतात. दोन बघितले. आता त्यातच आपण अजून एक टाइप ऑफ मसल्स बघणार आहे. याच्यात पण टाइप्स ऑफ मसल मध्ये 3 आहेत. कुठले कुठले आहेत? फर्स्ट म्हणजे स्केलेटल मसल्स. स्केलेटल मसल्स जे की मी इथे सांगितलं यालाच दुसरं नाव काय त्यांनी? व्हॉलंटरी मसल्स दिलेले. स्केलेटल मसल्स म्हणजे काय की असे मसल्स की काय असे मसल्स की ते कशामध्ये यूज केले जातात? ऍक्शन मध्ये यूज केले जातात. हे द 2 एंड ऑफ मसल्स अटॅच टू end of muscles attached to two different bones is called as skeletal muscle. हे skeletal muscles कुठे आपल्या बॉडी मध्ये का? जे आपले 2 हाड असतील. एक्झाम्पल हे एक हाड आहे, हे एक हाड आहे सेपरेट. आणि त्यांच्यामध्ये जे अटॅच झालेले हे जे मसल्स आहेत काय त्यांचा एका मसलचा हा एक एंड आणि हा एक एंड तो अटॅच झालेला असतो त्याला काय म्हणतात? तिथे स्केलेटल मसल्स. सेकंड वन इज हार्ट और कार्डियक मसल. हार्ट और कार्डियक मसल. हार्टलाच दुसरं काय नाव आहे तिथं? कार्डियक मसल. कार्डियक असं म्हणतात म्हणून तिथं हार्ट और कार्डियक मसल दिले. हे मसल्सचे काय काम असतात? दोज मसल्स प्रेझेंट इन हार्ट फॉर रिलॅक्सेशन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड रिलॅक्सेशन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट्स. तिथे जे मसल्स प्रेझेंट असतात त्यांना कुठले म्हणतात? मग हार्ट और कार्डियक मसल्स. दोज मसल्स helps for contraction or relaxation in heart. ते कुठले मसल्स आले? हार्ट और कार्डियक मसल्स. थर्ड वन इज स्मूथ मसल. स्मूथ मसल. स्मूथ मसल मध्ये कुठले कुठले येतात? मग जे स्टमक, इंटेस्टाइन
स्टमक आणि इंटेस्टाइनच्या तिथे जे मसल्स असतात त्यांना स्मूथ मसल्स असं म्हणतात. आता हे जे आपण 3 टाइप बघितले, हे टाइप मध्ये याने काय सांगितलं, व्हॉलंटरी मसल आणि इनव्हॉलंटरी मसल. मग हे जे 3 टाइप आहे त्यात कुठले कुठले व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी मसल्स येतात. फर्स्ट वन स्केलेटल आहे. स्केलेटलच आपण इथे काय दुसरं नाव दिलेले व्हॉलंटरी मसल्स, म्हणून हे कुठल्या टाइप मध्ये येतात, व्हॉलंटरी मसल्स. जे की मसल्स कशासाठी यूज केले जातात, ऍक्शन साठी. मग हा जो आहे कार्डियक आणि कार्डियक मसल्स ते ऍक्शन साठी यूज न करतात, तिथे फक्त ते स्मूथ मसल म्हणून यूज केले जातात. म्हणून हे दोन्ही पण टाइप आहेत ते कशामध्ये जातात, इनव्हॉलंटरी. हे जे 2 आहे ते इनव्हॉलंटरी मसल्स आणि हा जो एक जातो तो व्हॉलंटरी मसल मध्ये. ओके, कळलंय. मग आज कुठलं काय काय झालं. पहिला कुठला आहे, मसल्स. मसल्सची डेफिनेशन तुम्हाला 1 मार्क्सला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज द मसल. सो व्हॉट इज द मसल. मसल आर अ बंडल ऑफ फायबर दॅट कॉन्ट्रॅक्ट ऑर रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. आणि त्याच्यात व्हॉलंटरी मसल, इनव्हॉलंटरी मसल्स अँड टाइप ऑफ मसल्स बघितले. कुठले कुठले, स्केलेटल, स्मूथ मसल्स अँड हार्ट ऑर कार्डियक मसल्स. So today we learn about muscular system. किती मिनिटं झाली. तर आपण काय बघितलेले आज, मस्क्युलर सिस्टीम. कुठला आपला टॉपिक, द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. तर मी आता जे काही एक्सप्लेन केलं त्याच्यावर काही क्वेश्चन्स विचारायचे, त्याचे आन्सर द्यायचे. पहिला आहे, हे 1 मार्क्सला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. काय पहिल्याची, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मसल्स. सेकंड वन इज टाइप ऑफ मसल्स अँड एक्झाम्पल ऑफ व्हॉलंटरी मसल्स. मग काय याचं मी काय सांगितलं होतं मसल्सचे डेफिनेशन, द बंडल ऑफ फायबर्स दॅट कॅन रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट ॲज रिक्वायर्ड इज कॉल्ड ॲज मसल्स. हे आहे तशीच जर लिहिली तर 1 पैकी 1 मार्क्स मिळून जाईल. दुसरा काय, टाइप्स ऑफ मसल्स. कुठले कुठले बघितलेले. मग तुम्ही त्या टाइप्स ऑफ मसल मध्ये 5 लिहू शकता किंवा मग व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी करून त्याच्यामध्ये परत कुठले कुठले टाइपचे मसल्स सापडतात ते मसल्स इन्क्लुडेड ते लिहू शकतात. मग याच्यामध्ये आपण कुठले कुठले बघितले होते, व्हॉलंटरी मसल्स आणि इनव्हॉलंटरी मसल्स. मग त्याच्यानंतर आपण 3 बघितले, कुठले, स्केलेटल, हार्ट ऑर कार्डियक मसल्स अँड लास्ट वन इज स्मूथ मसल. मग व्हॉलंटरी मसल मध्ये कुठला आहे, स्केलेटल. आणि 2 जे उरलेले ते कुठे त्याच्यामध्ये इनव्हॉलंटरी मसल्स मध्ये. आता याच्यामध्ये त्याच्या जे उत्तर आहे तेच आहेत, एक्झाम्पल ऑफ व्हॉलंटरी मसल्स. मग काय एक्झाम्पल ऑफ व्हॉलंटरी मसल्स, स्केलेटल मसल्स कुठले कुठले येतात, मग कुठे फाउंड होतात, आपल्या लेग आणि आर्म मध्ये जे काही मसल्स फाउंड होतात त्यांना ते कुठले येतात, ते कसले एक्झाम्पल येतील, मग व्हॉलंटरी मसल्सचे. दुसरा काय, फिलिंग द ब्लँक्स. इथे काय सांगितलं त्यांनी फिलिंग द ब्लँक्स मध्ये, हे पण तुम्हाला हाफ मार्क्सला किंवा 1 मार्क्सला विचारले जाऊ शकतात युनिट टेस्ट मध्ये. पहिल्या काय, मसल्स आर अ बंडल ऑफ, जी काय आपण इथे जो क्वेश्चन विचारलाय त्याच तिथे सांगितलंय. ह्या क्वेश्चनचा आन्सर इथे, मसल्स आर अ बंडल ऑफ फायबर्स. कशाचा बंडल येतो, बंडल ऑफ फायबर्स. झालं त्याचा आन्सर. सेकंड काय, मसल्स आर इन अवर आर्म अँड लेग, दीज आर, हे कशाचं झालं, एक्झाम्पल व्हॉलंटरी मसल्स. तुम्हाला असाही अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, वरती क्वेश्चन खाली आन्सर. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. दुसरा काय, मसल्स ब्रिंग अबाउट द, जे की आपण याच्यामध्ये बघितलं होतं कुठल्या टाइप मध्ये, हार्ट ऑफ कार्डियक मसल्स. मग इथे काय, मसल ब्रिंग्स अबाउट द, काय बघितलं होतं आपण, रिलॅक्सेशन अँड कॉन्ट्रॅक्शन. झालं त्यांचं आन्सर. आता असाइनमेंट तुम्हाला एक होमवर्क देते, तो लिहायचा आहे. काय, राईट अ लॉंग नोट ऑन मस्क्युलर सिस्टीम अँड टाइप्स ऑफ मसल्स. मग याच्यामध्ये आन्सर मध्ये काय येईल, जे की आपण आता आज काय जेवढं पूर्ण डिस्क्राईब केलंय ते, द मसलचे डेफिनेशन येईल, कुठे नेमके काय आहेत सगळं, त्याचे टाईप आणि त्याचे पूर्ण एक्झाम्पल्स, कसे ते फंक्शन ते कॅरी करतात, हे पूर्ण त्याच्यामध्ये आन्सर येईल. थँक्यू.